नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे रागिनी खूपच जास्त चिडलेली असते. रागिनी आता आपल्या रूममध्ये येते आणि ती म्हणत असते की कसं सिद्ध करू की हा माणूस अभिजित नाही आहे म्हणून. हा माणूस एक तोतया आहे हे मी कसं सिद्ध करू. मला पूर्णपणे खात्री आहे की हा माणूस अभिजित नाही आहे, कारण सत्य मला माहिती आहे. पण ते सत्य मी कुणालाही सांगू शकत नाही आहे, कारण अभिजित बरोबर नेमकं काय घडलं आहे हे फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे. सत्य जर मी सगळ्यांना सांगितलं तर मीच या प्रकरणामध्ये अडकेन. पण आता या सर्व लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला आहे की तो अभिजित आहे म्हणून. पण अभिजित खरं तर जिवंतच नाही आहे. रागिनीला अभिजितचा खूपच जास्त राग आलेला असतो. ती म्हणत असते की हा माणूस नेमका कोण आहे याचं सत्य मला शोधून काढावंच लागेल. तोपर्यंत प्रेक्षकांनो, इथे आता अभिजित आलेला असतो. तो म्हणतो, आई आई हे सगळं काय आहे. आत्तापर्यंत तू मला अभिजित म्हणून मान्य करत नव्हतीस आणि आता तू माझ्यावरती चोरीचा आळ घेतलास. तुला चोर वाटतोय का मी? खरंच तुला असं वाटतं की मी चोरीसुद्धा करू शकतो? हे बघ आई, तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा नसेल तर नको ठेवू. तुझा तू वेळ घे, पण माझ्यावरती ना असे चोरीचे आरोप वगैरे करू नकोस आणि प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. मीच आहे अभिजित. तेव्हा इथे रागिनी म्हणते, अजिबात नाही, तू माझा अभिजित असूच शकत नाही. कारण जर तू अभिजित असतास ना तर सगळ्यात आधी तू मला येऊन भेटला असतास, मला विश्वासात घेऊन संपूर्ण सत्य सांगितलं असतंस. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू कधीच त्या भूमी आणि आकाशच्या पाया पडला नसतास जर तू माझा अभिजित असतास तर. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, आई, भूमी आणि आकाशच्या पाया पडण्यामागे नक्की काय कारण आहे ना हे मी तुला सांगू शकतो. पण जर तू डोकं ठिकाणावरती ठेवलंस, तुझं डोकं शांत ठेवलंस ना तरच मी तुला सत्य सांगू शकतो आणि तुला माझं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल. तेव्हा रागिनी म्हणते, नाही या, मला तुझं म्हणणं ऐकून घ्यायचं नाही आहे. तेव्हा अभिजित म्हणतो, आई, तुला ऐकून घ्यावं लागेल आणि प्लीज प्लीज जरा समजून घे. हे बघ, मला सगळ्यात आधी घरी येऊन तुलाच भेटायचं होतं म्हणून तर मी हॉस्पिटलमधून पळून आलो होतो ना. त्या लोकांनी मला किती वेळा तरी पकडण्याचा प्रयत्न केला, पण मला तुला येऊन भेटायचं होतं. पण रस्त्यामध्ये मला पौर्णिमा भेटली आणि पौर्णिमा मला इथे घेऊन आली आणि मला माझं कुटुंब मिळालं. पण तू तर मला समजूनच घेतलं नाही आहेस. बरं ठीक आहे आई, तुला जो काही माझ्या बाबतीत विचार करायचा आहे ना तो तू कर, पण मला महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे. रागिनी म्हणते, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. जा, चल जा, जात होतास ना. तेव्हा अभिजित म्हणतो, हो आई, मी जातच होतो, पण आता जोपर्यंत माझं संपूर्ण बोलून होत नाही ना तोपर्यंत मी जाणारच नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अभिजित म्हणत असतो की आतापर्यंत मी गप्प होतो, पण आता मी तुला संधी देतोय खरं बोलण्याची. मला पण बघायचं आहे तू खरं बोलतेस की नाही. तेव्हा अभिजित म्हणतो की माझ्याबरोबर नेमकं तू काय केलेस ना मृत्यूच्या वेळी, म्हणजे मी मरत असताना तू माझ्याबरोबर कशी वागली आहेस हे मला बरोबर माहिती आहे. आणि आता हे सत्य मी कुणालाही सांगितलेलं नाही आहे. मी तुला संधी देतोय हे सत्य सगळ्यांना सांगायची. आणि जर येत्या आता दसऱ्याच्या दिवसापर्यंत हे सत्य तू कुणालाही नाही सांगितलंस तर मला माझं तोंड उघडावं लागेल. तू तुझ्या गुन्ह्याची कबुली दे, नाहीतर मी तोंड उघडेन, असं अभिजित म्हणालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अभिजित तिकडून निघून जातो. तेव्हा रागिनीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. तिला असं वाटतं की अभिजितच्या मृत्यूच्या वेळेला जे काही घडलं होतं ते तर फक्त मला माहिती आहे आणि यशपालकडे जो पुरावा होता त्याला तर मी नष्ट केलं आहे. मग याला कसं काय माहिती? म्हणजे हा नक्की तिथे होता का? कारण अभिजित जिवंत नाही आहे हे मात्र नक्कीच. कारण प्रेक्षकांनो, तेव्हाच रागिनीच्या माणसाचा फोन येतो. तेव्हा त्याने बातमी दिलेली असते की अभिजित पटवर्धन म्हणजे स्वतः सांगतोय की त्या हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता. तिथे जाऊन मी संपूर्ण रजिस्टर चेक केलेला आहे. त्या हॉस्पिटलमध्ये अभिजित पटवर्धन या नावाने एकही माणूस ॲडमिट नव्हता. म्हणजे मी तर संपूर्ण रजिस्टर चेक केलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी जोरजोरात हसायला लागते. ती म्हणते की मी हरणार आहे असं मला जेव्हा वाटतं तेव्हाच मला अशी संधी मिळते तेव्हा मी जिंकत असते. मी नशीबच असं जन्माला घेऊन आली आहे ना, म्हणजे माझं नशीब हे अगदी सोन्यासारखं आहे, सोन्यासारखं. हरता हरता कसं जिंकायचं असतं, कशी बाजी पलटायची असते ते मला बरोबर माहिती आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश, अथर्व दोघेजणं बसलेले असतात ऑफिसच्या फाईल वगैरे घेऊन. तेव्हा तिथे अभिजितला बोलावलेलं असतं. तेव्हा अभिजित तिथे येतो. आकाश म्हणत असतो, अभिजित ये, बस इथे आणि हे घे.
या आहेत तुझ्या फाईल्स. हे बघ, आता तू परत आलेस ना, तेव्हा उद्याच तू तुझी पोझिशन परत घे. मी सिनियर क्लर्कची तुझी पोझिशन तुला मी परत करून टाकतोय. तू लगेचच्या लगेच कामाला सुरुवात कर ना. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, आकाश, अरे तुला किती थँक्यू म्हणू, खरंच मलाच कळत नाही आहे. तू किती आणि काय काय करतोयस माझ्यासाठी. माझ्यावरती विश्वास ठेवून तू मला माझ्या सीनियर क्लर्कची पोझिशन परत करतोयस. इतका विश्वास ठेवलायस तू माझ्यावरती. थँक्यू सो मच. आत्तापर्यंत मी जसं वागलो आहे त्याचा विचार न करता तू माझ्याबरोबर किती चांगलं वागतोयस, मला किती मान देतोयस आणि प्लस माझे हक्क आणि अधिकारसुद्धा तू मला देतोयस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाला आठवत असतं, अभिजित तिला म्हणालेला असतो की जोपर्यंत इथे सगळ्या बाजूने सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला समोरच्या माणसाबरोबर चांगलं आणि गोडगोडच बोलावं लागतं. तोपर्यंत इथे लोकांचा आपल्यावरती विश्वास बसत नाही आणि गोष्टी आपल्या बाजूने घडत नाही. कळतंय तुला? तेव्हा आकाश आणि भूमी यांचा विश्वास मला पुन्हा एकदा संपादन करायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, आकाश, खरंच तू इथे अभिजितला त्यांची पोझिशन परत करून खूप मोठं काम करतोयस, त्यांच्यावरती विश्वास दाखवतोयस, ही चांगली गोष्ट आहे. तेव्हा मानसी म्हणते, हो ना भाऊजी, तुम्ही खूप छान काम केलं. तेव्हा अथर्व म्हणत असतो, दादा, आणि आतापर्यंत तू मला काम शिकवलंस ना, पण आता मला आकाशने इतकं काम शिकवलंय की तुला जर कुठल्या कामामध्ये अडचण आली तर तू मला सांग, मी तुला शिकवेन. तेव्हा अभिजित म्हणतो, नक्कीच नक्कीच, मला तुझ्याकडून शिकायला खूपच जास्त आवडेल. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, वा अभिजित वा, म्हणजे तुम्ही जसं बोललात तसं अगदी करून दाखवलं. तुम्ही हळूहळू गोड गोड बोलून तुमची इथे आधीची पोझिशन परत मिळवलीत. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनी त्या ठिकाणी येते. रागिनी अभिजितच्या हातातून फाईल खेचून घेते आणि ते लगेचच खाली टाकताना म्हणते, आकाश, मी सांगते ना, या माणसावरती विश्वास ठेवू नकोस. अरे हा माणूस अभिजित नाही आहे. हा माणूस तोतया आहे, तोतया, फ्रॉड माणूस आहे. आपल्याला फसवायला आलाय, लुबाडायला आलाय तो इथे. प्लीज तू त्याला त्याचं काम परत देऊ नकोस. तेव्हा आकाश म्हणत असतो, आत्या, अगं असं काय करतेस तू? आत्या प्लीज विश्वास ठेव. अगं तो आपला अभिजितच आहे. तू कशाला उगाच त्याच्यावरती संशय घेतेस? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाहीतर काय, अहो आत्या, त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे ना. त्यांनी कितीतरी माहिती अशी सांगितली आहे जी अभिजितलाच माहिती होती. मग तरीसुद्धा तुम्ही यांच्यावरती अविश्वास का दाखवताय? तेव्हा रागिनी म्हणते, कारण मी अभिजितची आई आहे. मी ओळखते ना माझ्या मुलाला आणि मला 100% खात्री आहे की हा माझा अभिजित नाही आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, आत्या, तू असं कसं म्हणू शकतेस? तेव्हा भूमी म्हणते, नाहीतर काय, आणि आत्या, तुम्ही इतक्या खात्रीने कशा काय सांगू शकता की हा आपला अभिजित नाही आहे म्हणून? तुमच्याकडे असा काही ठोस पुरावा आहे का ज्याच्यामुळे तुम्ही सांगू शकता की हा अभिजित नाही आहे म्हणून? तेव्हा इथे रागिनी म्हणते, हो आहे, आहे माझ्याकडे पुरावा. आणि तेव्हा इथे रागिनी आकाशला हाताला धरून त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येते, ज्या हॉस्पिटलमध्ये अभिजित ॲडमिट होता असं त्याने सांगितलं होतं. आणि तिथे आल्यानंतर रजिस्टरमध्ये चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये अभिजित पटवर्धन असं नाव नसतं, असं इथे रागिनीच्या माणसाने सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे रागिनी म्हणत असते की दाखवा, दाखवा रजिस्टर, दाखवा तुमचं. आणि तेव्हा इथे रागिनी म्हणते, बघ बघ आकाश, हे रजिस्टर बघ, याच्यामध्ये तुला इथे कुठेतरी अभिजित पटवर्धनचं नाव दिसतंय का? तो इथे ॲडमिट होता का बघ. इथे तो ॲडमिट नव्हताच. बघ बरं, तू हे रजिस्टर बघ, आहे का कुठे रजिस्टरमध्ये अभिजित पटवर्धनचं नाव? तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, आत्या, तुला खरंच खात्री आहे का की ह्याच्यामध्ये अभिजितचं नाव नाही आहे? तेव्हा रागिनी म्हणते, हो, मला मिळालेल्या माहितीनुसार तर याच्यामध्ये अभिजितचं नाव नाहीच आहे. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या, हे काय आहे? बघ हवं तर तू इथे. अगं इथे अभिजित पटवर्धन याचं नाव आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? असं होऊच शकत नाही. अभिजितचं नाव याच्यात असूच शकत नाही. हे नाव कुठून आलं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला आधीच माहिती होतं की त्या हॉस्पिटलमध्ये रागिनी चौकशीसाठी जाणार. म्हणून इथे भूमी गायकवाड सरांची मदत घेते आणि इथे हॉस्पिटलच्या सगळ्यात मोठ्या डॉक्टरांना भेटायला येते. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात, हे बघा, आम्ही तुम्हाला इथे रिक्वेस्ट करायला आलो आहे की तुमच्या रजिस्टरमध्ये अभिजित पटवर्धन यांना तुम्ही ॲड करून ठेवा. त्यांची बरीचशी माहिती, त्यांचे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला दिलेले आहेत. जी काही बेसिक माहिती हवी आहे ती तुम्ही प्लीज तुमच्या रजिस्टरला ॲड करा आणि नंतरला तुम्ही ती खोडून टाकलीत
तरीसुद्धा चालेल, फक्त रजिस्टरला दाखवा, तुमच्या कम्प्युटर सिस्टमला नाही. आणि आमच्यामुळे तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही आहे. आम्हाला फक्त एका क्रिमिनलला पकडायचं आहे आणि जर एखाद्या क्रिमिनलला पकडायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉपरेट करा ना, उलट तुमची आम्हाला मदतच होईल. आणि डॉक्टर, तुम्हाला अजून एक छोटीशी मदत करायची आहे. तुम्हालासुद्धा एक छोटं नाटक करायचं आहे की अभिजित पटवर्धन इथे ॲडमिट होता आणि तुम्हीच त्याला इथे ट्रीटमेंट देत होता. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते, नाही नाही, हे शक्यच नाही आहे. कसं काय अभिजित असू शकतो? ते नाव कुणी ॲड करायला सांगितलं सांगा बरं? कुणी ॲड करायला सांगितलं नाव? असं रागिनी आता बोलत असताना डॉक्टर येतात. ते म्हणतात, काय काय चाललं आहे इथे? कसला आरडाओरडा चालला आहे? तेव्हा रागिनी म्हणत असते की मी सांगते ना. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको मी सांगते. भूमी म्हणते, डॉक्टर, इथे अभिजित पटवर्धन हा पेशंट ॲडमिट होता का? कारण आम्हाला नाही वाटत तो इथे ॲडमिट होता. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो असं काय करताय? अभिजित पटवर्धन इथे ॲडमिट होता. मी स्वतः त्याची ट्रीटमेंट केली आहे ना. अहो तो कोमामध्ये होता आणि त्याचा मेंदू आहे ना, तो पूर्णपणे निकामी झाला होता. पण हळूहळू त्याला ट्रीटमेंटचा फायदा होत गेला आणि त्याला त्याच्या काही गोष्टी आठवायला लागल्या. त्या इतक्या आठवल्या की तो इथून पळून गेला. पण आता कसा आहे तो? तेव्हा इकडे आम्ही त्याची मिसिंग कंप्लेंटसुद्धा नोंदवलेली आहे. त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, तुम्ही त्यांची जी काही मिसिंग कंप्लेंट नोंदवली आहे ती मागे घ्या. कारण का अभिजित पटवर्धन सापडले, ते घरी आलेत. तेव्हा डॉक्टर म्हणतात, कसे आहेत ते आता? आकाश म्हणतो, एकदम व्यवस्थित, एकदम व्यवस्थित आहे तो. आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की हे बघा, आपण अभिजित पटवर्धन यांच्या नावाने जी काही पोलीस कंप्लेंट घेतली आहे, आताच्या आता ती मागे घ्या. काही गरज नाही आहे पोलीस कंप्लेंट करायची, ते सापडलेत आता. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनीला तर खूपच आश्चर्य वाटतं की एवढी मोठी गोष्ट कशी काय यांनी केली असेल. तरीसुद्धा इथे रागिनीचा विश्वास बसायला तयार नसतो. तेव्हा इथे ती म्हणत असते, नाही, हे सगळं नाटक आहे, ट्रॅप केलं आहे कुणीतरी हे अडकवण्यासाठी मला. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, आत्या तू अगं शांत हो. हे बघ, एवढी मोठी कॉन्स्परन्सी कोण बरं करणार आहे? हे बघ, हे कुणी बरं केलं नसेल. खरोखर तो आपला अभिजितच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनी आपल्या रूममध्ये त्यांनी म्हणते, कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? कुणीतरी जाऊन तिथे मुद्दामून ते नाव ॲड केलं असेल का? म्हणजे ह्या अभिजित म्हणून जो तोतया आला आहे त्याला कळलं असेल का की मी तिथे हॉस्पिटलला जाऊन चौकशी करणार आहे ते? म्हणूनच तिथे जाऊन त्यांनी आधीच स्वतःचं नाव ॲड केलं असेल. असं सुद्धा होऊ शकतं ना. तेव्हा रागिनी म्हणते, अरे देवा, आता काय करू मी? माझ्याकडे शेवटची संधी होती हे सिद्ध करण्यासाठी की तो अभिजित नाही आहे म्हणून. पण आता काय करायचं आहे मी? तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते की याने मला दसऱ्यापर्यंतचा वेळ दिलेला आहे. जर मी स्वतः त्याच्या मृत्यूबद्दलची बातमी सांगितली नाही तर तो स्वतः तोंड उघडणार आहे. म्हणजे नक्की याला सगळं काही कसं काय माहिती आहे? जेव्हा मी इथे अभिजितचा काटा काढला तेव्हा तो तिथे होता का? जेव्हा इथे अभिजित म्हणतो की आई मला जगायचं आहे, प्लीज मला वाचव, तेव्हा रागिनी म्हणते की हो रे बाळा, तुला मी वाचवलं असतं, पण तू जिवंत राहिलास तर मी महाजनांच्या घरामध्ये परत जाऊ शकत नाही आणि तिथे सत्ता मिळू शकत नाही. तेव्हा तुला मरावं लागेल, तुला जावं लागेल. आणि इथे रागिनी आपल्या साडीच्या पदराने अभिजितचा गळा दाबून त्याला ठार मारून टाकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश, भूमी सगळेजण अभिजितवरती विश्वास ठेवायला तयार असतात. पण इथे रागिनी मात्र विश्वास ठेवायलाच तयार नसते. कारण तिला पूर्णपणे खात्री असते की हा अभिजित नाही आहे. कारण तिने स्वतःच्या हाताने मारलेलं असतं ना. हा एक तोतही आहे. म्हणून रागिनी विश्वास ठेवायला अजिबातच तयार नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता रागिनी विचार करत असते, पण तो माणूस इथे कसा काय आला? त्याला अभिजितबद्दल कसं काय माहिती आहे? तेव्हा इथे अभिजितने दिलेली धमकीसुद्धा रागिनीला आठवत असते की दसऱ्यापर्यंतचा वेळ आहे, तुझा गुन्हा कबूल कर, नाहीतर मग मी सगळ्यांना सत्य सांगेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा झोपलेली असते. तेव्हा इथे बलदेव लगेचच उठतो आणि इथे ड्रॉवर उघडतो. त्याच्यामध्ये असलेला अभिजितचा मोबाईल तो बाहेर काढतो, त्याला चार्ज करतो आणि तो ओपनही करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अभिजितच्या मोबाईलमध्ये त्यांना काही लीड मिळते का? रागिनीच्या विरोधामध्ये काही पुरावा मिळतोय का? हे बलदेव आणि भूमी यांना बघायचं असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता बलदेवने तो मोबाईल चार्ज वगैरे केलेला असतो आणि तो चालू केलेला असतो. तेव्हा इथे बलदेव आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो. तर इथे प्रेक्षकांनो, आता रागिनीला झोप येत नसते. तेव्हा तिथे भूमी येते. भूमी म्हणत असते, आत्या काय झालं? तुम्हाला झोप येत नाही आहे का? तेव्हा रागिनी म्हणते, नाही येत मला झोप. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, हो ना, मला पण झोप येत नाही आहे.
तेव्हा रागिनी म्हणते, का गं, तुला का झोप येत नाही आहे? तेव्हा भूमी म्हणते, बघा ना, अहो माझी झोप उडाली आहे, तुमच्यामुळे माझी झोप उडाली आहे. तेव्हा रागिनी म्हणते, का, माझ्यामुळे का? तेव्हा भूमी म्हणते, नाहीतर काय, अहो तुमचा इथे अभिजितवरती विश्वासच बसत नाही आहे. तुमचा स्वतःचा मुलगा तो सांगतोय की मी अभिजित आहे म्हणून, आणि तरीसुद्धा तुमचा विश्वास त्याच्यावरती बसत नाही आहे. हे सगळं तुम्ही करता, इथे नाटक तर नाही आहे ना? तुम्ही स्वतः इथे नाटक करत नाही ना? म्हणजे इथे आता अभिजितला ओळखत नाही असं दाखवायचं आणि नंतर पूर्वीसारखा काटा काढायचा, असं तर तुम्ही करत नाही आहे ना आत्या? कारण कसं आहे ना आत्या, मी तुम्हाला कधीपासून ओळखते तुम्हाला बरोबर माहिती आहे. म्हणजे अगदी जेव्हा मी लग्न करून पहिल्यांदा या घरामध्ये आले होते ना, तेव्हा तुम्ही कशा वागताय, का गोड-गोड बोलताय, काय हवं आहे तुम्हाला, याबद्दल मला काही माहिती नव्हतं. तुम्ही मला सगळ्यात जास्त चांगल्या वाटत होता. पण जेव्हा हळूहळू गोष्टी तुमच्या हातातून निसटत गेल्या, तुम्हाला इथे हळूहळू समजत गेलं की इथे आता आपलं असं काहीच नाही आहे, हे आता सगळं आकाशचं आहे. हे जेव्हा तुम्हाला कळलं, तुमच्या हातातून सगळं काही निसटून चाललं आहे, हे जेव्हा तुम्हाला समजलं, तेव्हा इथे तुम्हाला राग आला आमचा आणि मग पुन्हा तुम्ही आम्हालासुद्धा मारण्याचा प्रयत्न केलात. कसं आहे ना रागिनी आत्या, ऐकून घ्या. हे बघा, माझी मुलगी जन्माला आली, माझ्या मुलीला किडनॅप करण्यामागे तुमचा हात होता, बरोबर? त्याचबरोबर माझ्या आणि आकाशच्या अपघाताच्या मागे तुमचाच हात होता. एवढंच नाही तर हॉस्पिटलमध्ये कोलतेला मारण्याचा डावसुद्धा तुमचाच होता, बरोबर ना? आणि त्याचबरोबर संकर्षण आणि आकाशमध्ये वाद व्हावा, तो प्लॅनसुद्धा तुमचाच होता. म्हणजे आतापर्यंत किती गुन्हे केलेत तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का? खूप गुन्हे केलेत, खूप. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी म्हणत असते, म्हणून म्हणून मला तुमची भीती वाटते आणि तुमच्या टेन्शनमुळे मला झोप येत नाही आहे, की अजून काय खुरापत आयडिया असेल तुमच्या डोक्यात, अजून काय तुम्ही कराल जेणेकरून आम्हाला त्रास होईल. कळते का रागिनी आत्या? आणि हे सगळे तुम्ही जे गुन्हे केलेत ना, त्यांच्या मुळाशीच चालली आहे मी आणि जवळजवळ मी पोचलेसुद्धा. आणि मी तुम्हाला एक इथे गोष्ट स्पष्टपणे सांगते की आता येत्या नवरात्रीच्या दिवसांपर्यंत तुम्हाला मी वेळ देणार आहे. नाहीतर ही भूमी भूमी महाजन आहे ना, ती इकडे अगदी दसऱ्यापर्यंत सगळ्या गोष्टी सुरळीत करेल. दसऱ्याला इथे मी माझ्या आयुष्यातल्या रावणाचा दहन करणार आहे. मी माझ्या आयुष्यातल्या रावणाला इथे कायमचं संपवणार आहे. कळलं तुम्हाला? कारण कसं आहे ना, मी तुम्हाला ही धमकी देत नाही आहे. कारण रागिनी म्हणते, तू धमकी देतेस मला. तेव्हा भूमी म्हणते, नाही हो आत्या, धमकी देत नाही आहे तुमच्यासारखी. तुम्ही कशी नागिन आहात, नागिन. मी नागिन नाही आहे, मी वाघीण आहे, वाघीण. म्हणजे वाघीण कशी इथे आता डरकाळी वगैरे फोडते, ती सावध करत असते समोरच्या माणसाला की मी आली आहे आणि मी हे करून दाखवणार. तसं तुम्ही कशी नागिन आहात, नागिन. हळूच येता आणि माणसाला डाऊन्स करून निघून जाता आणि त्या माणसाला नंतर किती त्रास होतो याचा विचारसुद्धा तुम्ही करत नाही, बरोबर ना? पण ह्या वेळेला मात्र मी अगदी तयारीत आलेले आहे. असं आता भूमी म्हणते, सोडणार नाही मी तुम्हाला, सोडणार नाही आहे. तुम्ही आत्तापर्यंत ज्या ज्या पद्धतीने आम्हाला त्रास दिला आहे ना, या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत. प्रत्येक आम्हाला त्रास देण्याच्या मागे तुमचाच हात आहे. आणि आता इथे स्वतःचा मुलगा आला आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही विश्वास ठेवत नाही, म्हणजे नक्कीच तुमच्या मनामध्ये अजून काहीतरी चालू आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीने रागिनीला बरंच आता झाडलेलं असतं, जे की खूपच जास्त गरजेचं असतं. तर इथे अभिजितने सुद्धा दसऱ्यापर्यंतचा वेळ दिला आहे आणि भूमीने सुद्धा इथे दसऱ्यापर्यंतचाच वेळ दिलेला आहे. त्यानंतर रागिनीने स्वतःचा गुन्हा कबूल नाही केला तर मात्र अभिजित आपलं तोंड उघडणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते की मलाच आता काहीतरी केलं पाहिजे. आधी या तोतिया अभिजितला बघते, जो अभिजित बनून आला आहे ना, त्याचं इथे कायमस्वरूपी आता त्याचा बंदोबस्त करते आणि त्यानंतर मग इथे या भूमीलासुद्धा बघते, भूमीची बोलतीसुद्धा बंद करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता रागिनीने एका व्यक्तीला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते की एक काम कर, उद्या आहे ना पितृपक्ष आहे, त्याच्यामुळे मी सांगते ती सगळी तयारी करायची. उद्या अभिजितचं श्राद्ध घालायचं आहे आणि काही झालं तरी श्राद्ध आपण घालायचंच. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अभिजित येतो आणि भूमीला म्हणत असतो की मला महत्त्वाचं तुला काहीतरी दाखवायचं आहे ताई. हा अभिजितचा आहे ना मोबाईल आहे, त्याच्यामध्ये डी नावाने जो नंबर आहे ना, तो खूप वेळा डायल केला आहे आणि खूप वेळा त्याच्यावरून फोन आलेलासुद्धा आहे. डी नावाने नंबर डायल केलेला आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की बलदेव, खरंच तुम्ही खूप महत्त्वाचं काम करताय. म्हणजे इथे तुमच्यामुळे आहे ना एक गुन्हेगार सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि त्याला शिक्षासुद्धा होणार आहे. बरं झालं तुम्ही हा मोबाईल चालू केलात.
तेव्हा प्रेक्षकांनो, गुन्हेगाराला शोधण्यासाठी आपल्याला या नंबरचा खूपच जास्त फायदा होईल. तेव्हा भूमी तो डी नंबर गायकवाड सरांना पाठवते आणि म्हणत असते, गायकवाड सर, हा नंबर दिलाय तुम्हाला आणि डी नावाने तो सेव्ह केला होता. प्लीज तुम्ही या संपूर्ण आता नंबरची इन्क्वायरी करा ना, त्या नंबरची सगळी माहिती गोळा करा ना, कुणाचा नंबर आहे वगैरे, ते समजलं तर बरं होईल. तेव्हा इथे भूमी आता फोनवरती बोलत असताना तिथे आकाश येतो आणि भूमीला आवाज देतो.